वणीत खलीने का पडला भाजपचा उमेदवार? यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संजीव रेड्डी बोडकुलवार यांचा दारुण पराभव झालाय। पराभवानंतर संजीव रेड्डी ढसाढसा रडले आणि त्यांनी पराभवाचे खापर भाजपच्याच एका नेत्यावर फोडले आहे। आता हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून वणीतील खली आहे। एका कार्यकर्त्याने विशिष्ट जातीबाबत काढलेले उद्गार खलीला सहन झाले नाही, त्यामुळे चिडलेल्या खलीने त्या कार्यकर्त्याला मरणाचा बदडला। तेव्हा रेड्डी यांनी हे प्रकरण निस्तरण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वाद न थांबता तो पाडापाडीच्या राजकारणावर येऊन थांबला। यामध्ये भाजपाचे नुकसान झाले। रेड्डी यांनी पराभवासाठी खलीला जबाबदार धरले आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचंही सांगत असताना रेड्डी ओक्साबोक्सी रडत होते। मोठमोठ्या पदावर पक्षाच्या संघटनेच्या मोठ्या पदावर माझ्यासमोर विरोधात प्रचार केला, सोबत राहून नाही बशाला मोठा पदाचा एवढा मोठा पदाचा माणूस असतो, लाज वाटते माझ्या समाजाचा, लाज वाटते। तुला मी जे जमत नाही ते स्पष्ट त्याला जेव्हा नगराध्यक्ष सिंग जेव्हा विरोध होता म्हटलं, पण जेव्हा पक्षाला सांगितलं अर्जुनाचार्य सांगितलं आपल्याला द्यायचे, दिल्यानंतर 25 दिवस रात्र बेरात्र मी संध्याकाळी प्रत्येक नगरसेवक असो नगराध्यक्ष असो सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत फिरलो, सर्व पाडून आणले, मेहनत केली, मी तो अन्याय नाही केला। पण आज आपल्या मिळाली तेव्हा सोबत राहून हे तुला असं नालायक म्हणत असेल, हे पक्षासाठी अतिशय दुर्दैव आहे। नगर परिषद अध्यक्ष असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असो, सर्व सीटा त्याला आपण एबी पण म्हणतो, ज्याला आपण एबी पा म्हणतो ते वाटताची पूर्णाधिकार पक्षानं मला दिले। तिथं बसलेले जेवढे आहे बिजूभाऊ पासून दिनोपासून मंडळाचं सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एबी पा मी वाटले, माझ्या हातात दोन्ही एबी पा होते। मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो, परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून तो निवडणूक लढलेला आहे। अनेक वर्ष विरोधात काम केलं, अतिशय काम दिला। संजीव रेड्डी जी तुम आगे रेड्डी जी तुम आगे बढ़ो, रेड्डी जी तुम आगे बढ़ो, हमारा नेता कैसा हो? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.